सय्यदपूर गावातील दुधना नदीला देखील पूर आलाय। नदीला आलेल्या पुरामुळे पूल वाहून गेलाय। पूल वाहून गेल्यामुळे सय्यदपूर गावचा संपर्क देखील तुटलाय, तर फायबरच्या पाईपवरून नागरिकांचा जीवघेणा प्रवास सुरू आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी दत्ता कानवटे सध्या आपल्या सोबत आहेत। दत्ता, दुधना नदीला पूर आलेला आहे, सध्या काय स्थिती आहे? नक्कीच सागर, दुधना नदीला पूर आलेला आहे आणि हा पूर आल्यामुळे हे सय्यदपूर नावाचं गाव आहे। आपण जर बघितलं तर पलीकडल्या साईडला सय्यदपूर नावाचं गाव आहे। त्या गावाला हा जोडणारा जो पूल आहे तो पूल पूर्णपणे वाहून गेलेला आहे। हा पूल वाहून गेल्यानंतर प्रशासनाने इथं कुठलंही काम केलेलं नाही, त्यामुळे या गावातल्या नागरिकांना अशा स्वरूपाचा अत्यंत तात्पुरता आणि फायबरच्या पाईपापासून हा पूल बनवावा लागलेला आहे। आणि याच पुलावरून या सगळ्या नागरिकांचा आणि शाळेतल्या विद्यार्थ्यांचा सुद्धा जीवघेणा प्रवास सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आपण बघू शकतो की हा पूल वाहून गेल्यामुळे या नदीमुळे या गावाचा पूर्णपणे संपर्क तुटल्याने हे शाळेचे विद्यार्थी आहेत, ज्यांना या अशा फायबरच्या पाईपावरून प्रवास करावा लागतो। हे जे फायबरचे पाईप असतात ते माणसांचं वजन पेलू शकत नाहीत, मात्र या गावातल्या नागरिकांचा हा नाविलाज आहे। हा जर पाईप फुटला तर इथं कदाचित जीवितहानी होऊ शकते। व सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे हे सय्यदपूर गाव हे जालना लोकसभा मतदारसंघाचे खासदार कल्याण काळे यांच्या सासरवाडीचे गाव आहे। खासदाराशी संबंधित असलेलं गाव असताना सुद्धा या गावाकडे प्रशासनाचं दुर्लक्ष आहे आणि अशा पद्धतीने नागरिकांना या फायबरच्या पाईपवरून जीवघेणा प्रवास करावा लागतोय। हा पूल वाहून जाऊन आतापर्यंत 10 ते 12 दिवस उलटलेत, मात्र 12 दिवसात प्रशासनाकडून कुठलंही काम केलेलं नाही, त्यामुळे नागरिकांना आपला जीव धोक्यात घालावा लागतो। नक्कीच दत्ता, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। आणि बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची।